पुणेकर नागरिकांना सुट्टीच्या काळात खरेदी व खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सेंट्रल पार्क प्रांगण आपटे रोड डेक्कन जिमखाना येथे 5 ते 7 एप्रिल असे 3 दिवस खरेदी महोत्सव व खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 60हून अधिक स्टॉल्स असणार आहेत। त्यामध्ये साडी, ड्रेस मटेरियल्स, बॅग्स, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कॉस्मेटिक्स, परफ्यूम, आयुर्वेदिक औषधे, तेले, कोकण प्रॉडक्ट, विदर्भ मसाले, मुखवास, चटण्या, केक आणि हस्तकला साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री असेल। खाद्यपदार्थांमध्ये उकडीचे मोदक, कैरीची डाळ, पने, सरबत, सोलकडी, पराठे तसेच विविध महाराष्ट्रीयन पदार्थ यांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे। रोज सकाळी 11 ते रात्री 9 या काळात प्रदर्शन व विक्री चालू राहणार आहे। 9 एप्रिल रोजी असणाऱ्या पाडवा सणानिमित्त याचे आयोजन करण्यात आले आहे। सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून यातील 5 स्टॉल अपंग, अंध आणि वयस्कर व्यक्तींना मदत करणाऱ्या संस्था संयोजकांतर्फे देण्यात आले आहे। परगावहून ही महिलांचे गट यात सहभागी झाले असून दर्जेदार उत्पादने तुलनेने कमी दरात येथे उपलब्ध असतील। याचे उद्घाटन 5 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता होणार आहे। महाराष्ट्र चितपावन संघाच्या महिला मंचातर्फे याचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र चितपावन संघाचे कोषाध्यक्ष अजित राज माचीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संघाचे कार्याध्यक्ष अजय दाते, महिला मंच संचालक स्नेहा आंबडेकर, सुप्रिया भट आदी उपस्थित होते। हे प्रदर्शन जे आहे ते आम्ही वर्षातून 2 वेळा भरवतो आणि पूर्णपणे आमच्या महिला मंचाकडनं हे प्रदर्शन भरवलं जातं। राजमाचीकर सरांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांना जास्त प्राधान्य देतो आणि जे सामाजिक भाव लक्षात ठेवून अशा ज्या संस्था ज्या आहेत की ज्या मतिमंद असतील किंवा अजून डिसेबल्ड अशा लोकांसाठी, मुलांसाठी कार्य करतात, तर अशा संस्थांना मदत म्हणून त्यांना अत्यंत माफक दरामध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देतो, ज्यायोगे ते त्यांचे प्रॉडक्ट्स वगैरे विकू शकतात आणि त्यांना त्याच्यामध्ये मदत होते। ही प्रदर्शनं गेली 15 वर्ष महिला मंचातर्फे भरवली जात आहेत। कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये प्रदर्शनं भरली नव्हती, परंतु आता परत आम्ही ते सुरू केलेले आहे।